काँग्रेस आघाडी सरकार कोळशाचे धोरण ठरवण्यात आणि त्याची कार्यवाही करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे, अशी टीका कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे अजित अभ्यंकर यांनी केली. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या आयोजित करण्यात आलेल्या सभेत अभ्यंकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, किरण मोगे, मिलिंद सहस्त्रबुद्धे आदी उपस्थित होते. अभ्यंकर म्हणाले, कोळसा खाणीबाबत महालेखापरीक्षकांच्या अहवालामुळे गेले काही दिवस संसदेचे कामकाज ठप्प आहे. काँग्रेस आघाडी सरकार कोळसा धोरण ठरवण्यात, त्याची कार्यवाही करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यावर महालेखापरीक्षकांनी अहवालात ताशेरे ओढले आहेत. देशातील कोळशाचे उत्पन्न वाढावे म्हणून खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना कोळसा काढण्यास परवानगी दिली. या धोरणाच्या अंमलबजावणीचे यश अपयशांचे लेखापरीक्षण करून कॅगने अहवाल दिला आहे. यात कोळशाच्या खाणीचे लिलाव न झाल्याने 1,86,000 कोटी रुपयांचा सरकारला तोटा झाला. 2010-11 पर्यंत अपेक्षित उत्पादन झाले नाही. कोळसाच काढला न गेल्याने बँक गॅरंटी वापरली गेली नाही, असे आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. कोळसा न काढणाऱ्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्यास सरकार टाळाटाळ करत आहे. कोळसा खाणींचे खासगीकरण करून केंद्र सरकार नवी मक्तेदारी निर्माण करत आहे. देशात मंदीचे सावट असून महागाई वाढली आहे. आसाममध्ये हिंसाचार बोकाळला असताना त्यावर गंभीरपणे चर्चा करण्याऐवजी विरोधकांकडून संसदेचे कामकाज बंद पाडले जात आहे. संसदेमध्ये गंभीर वातावरण निर्माण झाले असून धोक्यात आलेली संसदीय लोकशाही वाचवण्याचे आव्हान निर्माण झाले असल्याचे अभ्यंकर म्हणाले. त्यांना फक्त काहीतरी कारण करून एक सेन्सेशन निर्माण करणं आणि ती चर्चा थांबवू नये दुसऱ्या बाजूला, असा प्रकार करायचा आहे. या दोघांमुळेही या देशातली संसदीय लोकशाही धोक्यात आलेली आहे. लोकशाही आणि संसदीय लोकशाही सरकारने स्वतंत्र प्रयोग करायला पाहिजे, हे धोक्यात आलेलं आहे. आणि याच्यामध्ये जणू काही जनतेने एक काहीतरी निवडावं अशा प्रकारची निवडीचे दोनच पर्याय तुमच्या समोर आहेत. म्हणजे तुम्ही जळून मारायचं का विष होऊन मारायचं, हा दोनच पर्याय तुमच्या समोर, असं असण्यासाठी परिस्थिती. हे नाही, हे असं असण्याची गरज नाही. सत्य याच्या पलीकडे आहे आणि या दोघांना टाळल्याशिवाय तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचता येणार नाही, हे सांगण्यासाठी आजची सभा. आता पहिला मुद्दा लक्षात घ्या, भारतामध्ये कोळसा तयार कोण करतो? तर 1973 साली भारतामध्ये कोळसा खणून कोळसा बाहेर काढलं. हे जाळून वगैरे केलं तर गोष्ट वेगळी, परंतु खणून जर उत्खनन करून जर कोळसा बाहेर काढायचा असेल तर त्याचे मक्तेदारी अधिकार देणारा एक कायदा संसदेत संमत करण्यात आला आणि कोल इंडिया मक्तेदारी अधिकार ज्यांना दिले त्याची स्थापना करणारा तो कायदा करण्यात आला आणि त्याचं नाव कोल इंडियाचा कायदा, कोल इंडिया, त्याप्रमाणे त्याची स्थापना झाली. आणि तेव्हापासून सार्वजनिक क्षेत्र म्हणजे थोडक्यात म्हणजे कोळसा खाणी ज्याला म्हणतो व्यवसायाचं राष्ट्रीयकरण आहे. आणि त्याच्यामधून देशाच्या विविध भागामध्ये ईस्टर्न कोरियन, वेस्टर्न कोरियन वगैरे या ठिकाणी त्याच्या उपकंपन्या काढल्या गेल्या, अनेक प्रकारच्या उपकंपन्या. अरुण खोरे म्हणाले, केंद्रातील आघाडी सरकार निष्क्रिय आहे. पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर दिसणारी करुणा याचे प्रतीक आहे. त्याचा प्रभाव कामकाजावर पडत आहे. संसदेत गोंधळाच्या वातावरणामध्ये अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर केली जात आहेत. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष चर्चा करण्याच्या मनस्थितीत नाहीत. संसदेचे कामकाज बंद पाडणे ही लोकशाहीची थट्टा असल्याचे खोरे यांनी सांगितले. टोरंटो येथील 4थ्या विश्व मराठी साहित्य संमेलनासाठी आवश्यक ती व्यवस्था पुरवण्यास मराठी भाषिक मंडळ कमी पडले. यासाठी हे संमेलन रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्राध्यापक उषा तांबे यांनी दिली. मात्र महामंडळाकडे या विश्व साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी 2 निमंत्रक संस्थांनी विचारणा केली आहे. संबंधित संस्थांकडून लेखी स्वरूपात मागणी आल्यास संमेलनाबाबत पुढील भूमिका मांडण्यात येईल. त्यामुळे येत्या आर्थिक वर्षात हे संमेलन घेण्यात येणार आहे, असंही प्राध्यापक तांबे यांनी स्पष्ट केले. महामंडळाचे 4थे विश्व साहित्य संमेलन 31 ऑगस्ट 1 आणि 2 सप्टेंबर 2012 या कालावधीत टोरंटो, कॅनडा येथे होणार होते. मात्र महामंडळाचे पदाधिकारी त्यांचा प्रवास, निवास, भोजन आणि इतर खर्च करण्यास टोरंटोतील मराठी भाषिक मंडळ या आयोजक संस्थेने नकार दर्शवला. त्यामुळे हे संमेलन नियोजित वेळेत होऊ शकले नाही. या संदर्भात बोलणी सुरू असतानाच संमेलन आयोजन करण्याबाबतची संबंधित संस्थेची
असमर्थता समोर आल्याने संमेलन रद्द करण्यात आले आहे. महामंडळाच्या सर्व घटक संस्था आणि प्रतिनिधी यांना माहिती व्हावी याकरता तातडीची सभा घेण्यात आली. या सभेनंतर प्राध्यापक तांबे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महामंडळाच्या कार्यवाह डॉक्टर उज्ज्वला मेहेंदळे, कोषाध्यक्ष प्राध्यापक गुरुनाथ दळवी, महामंडळाचे माजी अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह मिलिंद जोशी आदी उपस्थित होते. प्राध्यापक तांबे म्हणाल्या, हे संमेलन आम्ही स्वतःहून रद्द केलेलं नाही, तर अगदी शेवटपर्यंत म्हणजे 27 ऑगस्टपर्यंत टोरंटोमधील निमंत्रक संस्थेच्या वतीनेही कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही. त्यामुळे नाईलाजाने हे संमेलन रद्द झाल्याचे म्हणावे लागेल. या संमेलनासाठी राज्य शासनाच्या वतीने निमंत्रक संस्थेला 25 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. मात्र या अनुदानाची रक्कम प्रातिनिधिक स्वरूपात महामंडळाकडे आहे. या अनुदानाबाबत शासनाला कळवण्यात आल्याचे प्राध्यापक तांबे यांनी सांगितले. टोरंटोमधील संमेलन होण्यासाठी बहुधा निमंत्रक संस्थेने प्रामाणिक प्रयत्न केले असतील, पण काही अडचणी निर्माण झाल्याने हे संमेलन होऊ शकले नाही. पण येथून पुढे अशा पद्धतीने संमेलन रद्द होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेण्यात येईल असे महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. आगामी संमेलनाबाबत त्या म्हणाल्या, परदेशातील मराठी माणसांना उत्तेजन देण्यासाठी आणि मराठी साहित्याशी जवळीक निर्माण होण्यासाठी ही संमेलने भरवण्यात येतात. आता पुढील काळात विश्व मराठी साहित्य संमेलने भरवताना विशेष काळजी आणि दक्षता घेण्यात येईल. संबंधित निमंत्रक संस्था विश्वासपात्र आहे का, संमेलनाचे आयोजन करण्यास सक्षम आहे का याची शहानिशा करण्यात येईल असेही प्राध्यापक तांबे यांनी नमूद केले. माय विश्वच्या वतीने 5 ते 15 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन साहित्य संमेलन पार पडणार आहे. गाजावाजा झालेले टोरंटो येथील 4थे विश्व साहित्य संमेलन रद्द झाले असले तरीही ऑनलाईन बुकगंगा विश्व साहित्य संमेलनातून घरबसल्या साहित्य संमेलनाचा आनंद उपभोगता येणार आहे. माया विश्वच्या वतीने दिनांक 5 ते 15 सप्टेंबर दरम्यान ऑनलाईन संमेलन पार पडणार आहे, अशी माहिती माया विश्व कॉर्पोरेशन उद्योग समूहाचे मंदार जोगळेकर यांनी दिली. याप्रसंगी विश्व साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यानंतर ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांच्या हस्ते संकेतस्थळाचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात आले. यावेळी धनंजय दातार आणि प्रकाश भोंडे उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून साहित्याचा प्रचार करणे हा या संमेलनाचा उद्देश असून जगभरातील साहित्यिक, वाचक आणि प्रकाशकांना या निमित्ताने एक व्यासपीठ मिळणार आहे. या साहित्य संमेलनात फेसबुकच्या माध्यमातूनही सामील होता येणार असून घरबसल्या चर्चासत्रे, कवी संमेलने, पुस्तक परिचय, विविध स्पर्धा यांचा आस्वाद घेता येणार आहे. पुढील 50 वर्षात भाषेचे स्थान काय असेल, मराठीसाठी मी काय करतो, भाषेचे राजकारण असे विषय चर्चेसाठी असणार आहेत. मराठी साहित्याची संपूर्ण माहिती संमेलनातून मिळणार आहे. लेखक, पुस्तक, कविता, प्रकाशक, ब्लॉगर आणि वाचक यांच्यासाठी पुरस्कारही ठेवण्यात आले आहेत. साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी www.विश्वसाहित्यसंमेलन.org ला भेट देता येणार आहे. संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थळ निश्चितीवरून वाद, मानापमान आदी नकारात्मक गोष्टी यामध्ये नसतील, अशी माहितीही यावेळी सांगण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी रिटायरमेंट इंडिया एक्स्पो हे 2 दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. निवृत्तीनंतर कोणावरही विसंबून न राहता सन्मानाने आणि आरोग्यपूर्ण कसे राहता येईल या संदर्भात ज्येष्ठ नागरिकांसाठी सेलिब्रेटिंग एज या रिटायरमेंट इंडिया एक्स्पो या 2 दिवसीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा येत्या 7 आणि 8 सप्टेंबर दरम्यान गणेश कला क्रीडा मंच येथे सकाळी 10:30 ते सायंकाळी 7:30 या वेळेत होणार असल्याची माहिती ILCIचे अध्यक्ष डॉक्टर शरदचंद्र गोखले यांनी दिली. विजन इंडिया आणि इंटरनॅशनल लॉंगविटी सेंटर इंडिया चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा होईल. डॉक्टर गोखले म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनशैलीवर या मेळाव्यामध्ये प्रकाश टाकण्यात येणार आहे. प्रदर्शनात डॉक्टर विनोद शहा, द मा मिराजदार, डॉक्टर रामचंद्र देखणे यांची प्रमुख उपस्थिती असेल. उत्पादने आणि सेवा, नवी आरोग्य विमा योजनांची माहिती, बँकांच्या विशेष निश्चित मुदत ठेव योजनांची माहिती, आरोग्य कार्ड, हेल्थ अँड वेलनेस, ट्रॅव्हल आणि टूर अशा सेवा महत्त्वपूर्ण गोष्टींचा प्रदर्शनात समावेश केला असल्याचे विजनच्या जानकी रामन यांनी सांगितले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरने शताब्दी वर्षात पदार्पण केले आहे. ऐतिहासिक वारसा असलेले हे ॲम्फी थिएटर अनेक घटनांचे साक्षीदार आहे. या निमित्ताने आयोजित एका विशेष कार्यक्रमात माजी विद्यार्थी आणि ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अजित पटवर्धन अध्यक्षस्थानी होते. राज दत्त यांच्या हस्ते अँफी थिएटरच्या आवारात बोधिवृक्षही लावण्यात आला. अँफी थिएटरच्या नूतनीकरणास नुकतीच पुरातत्व विभागाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे व्यासपीठ, ध्वनी विद्युत व्यवस्था, नवीन आसन व्यवस्था, सभागृहाची गळती थांबवणे, सध्या वापरात नसलेल्या पहिल्या मजल्याची दुरुस्ती आदी 2 कोटी रुपयांची विकास कामे पुढील वर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी चित्रपटाचे चित्रीकरण याच सभागृहात झाले आहे. आजारी असतानाही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी याच सभागृहात भाषण केले होते. सरोजिनी नायडूंच्या कविताही या सभागृहाने ऐकल्या आहेत. रवींद्रनाथ टागोर, शास्त्रज्ञ डॉक्टर सी व्ही रामन, पंडित मदन मोहन मालवीय, प्राचार्य राम शेवाळकर, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी हे सभागृह आतापर्यंत गाजवले आहे. एकशे 31 वर्षानंतर तो सतेजपणा, ही शक्ती, याचा अनुभव येतो, प्रत्यय येतो. की वृक्षाखाली बसल्यानंतर कवडशातनं झिरपणारे ज्ञानाचे थेंब इथले विद्यार्थी त्या सहजतेनं, त्याच आत्मीयतेनं घेत आहेत. त्या काळामध्ये हे ऐकणंही थोडंसं चुकीचं वाटतं. असं कसं शक्य आहे असं वाटतं. अहो, मी स्थापन केलंय, आम्ही केलीये, मीच. ही सर्वत्र परिस्थिती असताना हा एक अशा तऱ्हेचा आदर्श या चौघांनी घालून परिस्थितीत आज आपण आहोत. यावर विश्वास बसत नाही. माणूस असं करू शकतो, आपला स्वार्थ, आपला मी, माझेपण. शिक्षण वगैरे या गोष्टी आहेतच, पण हा आदर्श ज्यांनी घालून दिला ती ही शिक्षण संस्था. भारताबद्दल मी बोलत नाही, आपण तो इतिहास वाचावा, तुम्ही वाचलाच असेल. गौरी गणपती साहित्य जत्रेच्या माध्यमातून गौरी गणपती सणाचे साहित्य पुणेकरांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पाण्यावरची रांगोळी, आकर्षक सजावटीच्या वस्तू, कोल्हापुरी अलंकार, गौरी गणपतींच्या सुबक मूर्ती आणि तयार फराळ गौरी गणपती साहित्य जत्राच्या माध्यमातून पुणेकरांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पुणे शहर काँग्रेस कमिटी आणि प्रियदर्शनी विमेन्स फोरमच्या वतीने 15 ते 19 सप्टेंबरपर्यंत काँग्रेस भवन येथे या साहित्य जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनात 40 महिला बचत गटांनी सहभाग घेतला आहे. प्रदर्शन सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत खुले राहणार आहे. पाण्यावर तरंगणारी रांगोळी, थर्माकोलचे डेकोरेशन, गोल्डन आणि सिल्वर कोटिंगचे दागिने, फराळाची तयार पीठे यासह विविध वस्तू मांडण्यात येणार आहेत. बाजारभावापेक्षा माफक किमतीत या वस्तू नागरिकांना उपलब्ध होतील. प्रदर्शनाचे उद्घाटन 15 सप्टेंबरला होईल अशी माहिती प्रियदर्शनी विमेन्स फोरमच्या अध्यक्षा संगीता तिवारी यांनी दिली. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.